नमस्कार. आज बनवूया आपण मुंगाच्या डाळीचा ढोकळा. हा ढोकळा तुम्ही मुलांच्या टिफिनवर किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. हा ढोकळा खायला तर टेस्टी लागतोच, सोबत पौष्टिक पण भरपूर आहे. चला तर बनवूया आपण मूग डाळीचा ढोकळा. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मुंगाची डाळ घ्यायची आहे, ती पण बिना शिलट्याची. मी इथे ही मुंगाची डाळ रात्रभर भिजू टाकलेली होती आणि ते स्वच्छ पाण्याने इथे मी धुवून घेतलेली आहे. छान 2-3 पाण्याने धुतल्यावर आपण इथे अर्धी वाटी बारीक रवा, त्यानंतर अर्धीच वाटी आंबट दही घेतलेली आहे, पण ही जास्त आंबट दही आहे नाही. त्यानंतर इथे मी एक अद्रकचा तुकडा आणि मिरची घेतलेली आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. सगळ्या मिश्रणाला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ही मुंगाची डाळ बारीक करून घ्यायची आहे. डाळमध्ये थोडंसं पण पाणी न टाकता इथे आपल्याला छानपैकी डाळ पिसून घ्यायची आहे. बघा किती सुंदर ही असं डाळ पिसून आलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे तेल आणि थोडीशी हळद टाकायची आहे. छान असं मस्त फेटून घ्यायचे. त्यानंतर इथे मी केक टिनला तेलाने ग्रीस करून घेतला आहे. तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही त्या कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा बनवू शकता. त्यानंतर इथे मी इनो टाकलेला आहे. हे इनो टाकल्यावर तुम्हाला लगेच हे मिश्रण अगदी लवकर फेटून घ्यायचे आहे. इनो टाकल्यावर ही प्रोसेस अगदी लवकर करावी लागते. बघा कसं फुलून आलेलं आहे बॅटर. चला आता आपण हे मिश्रण टीनमध्ये ॲड करूया. मग इथे आपल्याला एक मी स्टीलची गंजी घेतली आहे, त्यामध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला टीनच्या खालीच घ्यायचं आहे. मग इथे मी लाल मिरची स्प्रिंकल करून घेतलेली आहे. तुम्ही इथे लाल मिरचीसोबत चाट मसालासुद्धा ॲड करू शकता. चला तर मी इथे ढोकळा असा वाफून घेतलेला आहे. किमान आपल्याला हा ढोकळा छोट्या फ्लेमवर 2-3 मिनिट आणि मोठ्या फ्लेमवर 20 मिनटं वाफून घ्यायचे आहे. त्यानंतर ढोकळा मी अर्धा तास थंडा करून घेतलेला आहे. थंडा केल्यावर मी इथे त्यावर टाकायला एका पॅनमध्ये तेल, राई आणि मिरची सोबत कढीपत्ता छान असं चटकू दिलं आहे त्याला आणि ढोकळ्यावर ॲड केलेला आहे. पूर्ण ढोकळ्यावर आपल्याला हे तडका छान असं पसरून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर असा हा बनून तयार होतो ना ढोकळा. छान असा टेस्टी पण लागतो बरं का खायला. चाकूच्या साहाय्याने मी हा ढोकळा कट करून घेतला आहे. बघा हा असा हेल्दी आणि टेस्टी ढोकळा बनून तयार होतो. अगदी कमी वेळामध्ये हा मुंगाच्या डाळीचा ढोकळा बनून तयार होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझा यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. जर फेसबुकवर बघत असाल तर माझ्या फेसबुकच्या पेजला फॉलो नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.